हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक भरती संदर्भात बंदी पूर्णतः उठवावी, अध्यादेशासह कालबाह्य कार्यक्रमाची संघटना संस्था चालकांची मागणी याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहूया राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया संदर्भात 11 व 15 जानेवारी 2016च्या शासन निर्णयानुसार घालण्यात आलेले निर्बंध अंशतः मागे घेण्यात आले आहेत, परंतु शिक्षक भरतीतील हे निर्बंध पूर्णतः मागे घ्यावे अशी मागणी संस्था चालकांनी केली आहे। दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर शासनाने केलेली ही फक्त घोषणा असून या संदर्भात शासन निर्णय काढून स्वतंत्र कालबाह्य कार्यक्रम जाहीर करण्याची भूमिका शिक्षक संघटनांनी घेतली आहे। शासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित, अंशतः अनुदानित व अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळा, अध्यापक विद्यालयातील शासनाच्या घोषणेमुळे 75% शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे। पवित्र पोर्टलची आवश्यक ती तयारी पूर्ण झाली नसताना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेली फक्त घोषणाच असल्याचे मत शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे। पदोन्नतीनुसार प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा भरल्या जातात। शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता चाचणीचा निर्णय योग्य आहे। शिक्षक भरतीसाठी शिक्षण विभागातर्फे निर्बंध अंशतः मागे घेण्यात आले आहे, त्याचेही स्वागत आहे। याबाबत शिक्षण विभागाने संस्थांना मार्गदर्शन व सहकार्य करण्याची अपेक्षा आहे, असं मत निलिमा पवार, सरचिटणीस मविप्र संस्था या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी शासनाने संस्थांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे। सन 2012 नंतर शिक्षक भरतीवर शासनाने बंदी आणली आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण संस्थेने शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत, परंतु यातील अनेक शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्रलंबित आहेत। याबाबत त्वरित कार्यवाही करावी, असंही या ठिकाणी के मुखेडकर, अध्यक्ष, श्रीराम विद्यालय, पंचवटी, नाशिक यांनी मत व्यक्त केलेलं आहे। अनेक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त आहेत, त्यामुळे शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे। त्यातच अनेक प्रकारच्या अशैक्षणिक कामाचाही परिणाम शिक्षणावर होतो। शिक्षण हक्क अधिनियमानुसार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरली जावीत। अनेक शाळांमध्ये काही विषयांना शिक्षक नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, असं मत प्राथमिक शिक्षक समिती सरचिटणीस राजेंद्र दिघे यांनी व्यक्त केलेलं आहे। मराठी शाळांच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या सातत्याने कमी होत आहे, त्यामुळे मराठी शाळांमधील शिक्षकांचे समायोजन करावे लागणार आहे। शासनाच्या या घोषणेचा मराठी शाळांना फारसा उपयोग होणार नाही। मराठी शाळा वाचवण्यासाठी शासनाने मदत करणे आवश्यक आहे। याबाबत नाशिक एज्युकेशन संस्थेतर्फे फेब्रुवारी महिन्यात चर्चासत्र घेण्यात येणार आहे, असं मत प्राध्यापक सूर्यकांत रहाळकर, अध्यक्ष, नाशिक एज्युकेशन सोसायटी यांनी व्यक्त केलेलं आहे। त्याच पद्धतीनं शासनाने मे 2012 नंतरच्या शिक्षक भरतीवर बंदी आणली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्र्यांनी केवळ घोषणा केली आहे। याबाबत शिक्षण विभागाने अध्यादेश काढून कालबाह्य कार्यक्रम जाहीर करण्याची गरज आहे। 100 पैकी 75% शिक्षक भरती करण्याची परवानगी, मग उर्वरित 25%चे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे। त्यामुळे शासन एक प्रकारे विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहे। शिक्षण विभागाने 2012 नंतरच्या शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करून शिक्षक भरती संदर्भात अध्यादेश काढावा, असं मत संजय शिंदे, सरचिटणीस कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ यांनी व्यक्त केलेलं आहे। त्याच पद्धतीनं शासनाने शिक्षक भरती संदर्भात अंशतः बंदी उठवल्याबद्दल आम्ही स्वागत करतो, परंतु यातील अटी पूर्णतः शिथिल करण्यात याव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही। शासनाने शिक्षक भरतीच्या 75% ऐवजी 100% निर्बंध व अटी शिथिल कराव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असं मत कोंडाजी आव्हाड, अध्यक्ष, क्राफियन नाईक शिक्षण संस्था यांनी व्यक्त केलेलं आहे। या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं शिक्षक भरती संदर्भात बंदी पूर्णतः उठवण्याची मागणी सर्वच स्तरामधून होत आहे। आता ही मागणी मान्य करून शासनाने 100% पदं भरावीत, जी काही रिक्त पदं 100% आहेत ही पदं भरावीत, जेणेकरून या शैक्षणिक संस्थेवरती किंवा शिक्षणावरती जो एकंदरीत परिणाम होत आहे
या परिणामावरतीही उपाय होईल आणि राज्यामध्ये एकीकडे गेली 8-10 वर्ष लाखो DTED बांधव या शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांचंही या ठिकाणी एक स्वप्न आहे शिक्षक होण्याचं, तेही पूर्ण होण्यास किंवा साकार होण्यास मदत होईल. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.